बातमी पुण्यामधून आहे। पुणे शहरातील बार मालक, चालक त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी आता आंदोलन पुकारलंय। पुण्यामधील पब आणि बारवरील कारवाई विरोधात हे आंदोलन पुकारण्यात आलंय। कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। कारवाई विरोधात हे आंदोलन केलं जात आहे। पुणे अपघातानंतर पुण्यामधील पब आणि बारवर मोठ्या प्रमाणामध्ये कारवाईला आता सुरुवात झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता थेट पब मालक, त्याचबरोबर चालक आणि कर्मचारी देखील रस्त्यावर उतरले आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे सध्या आपल्या सोबत आहेत। योगेश, पब आणि बार विरोधात मोठ्या प्रमाणामध्ये कारवाईला सुरुवात झाली आणि त्या विरोधात आता कुठेतरी पब मालक, चालक आता रस्त्यावर उतरले। सागर, निश्चितच ज्या पद्धतीने पुणे अपघात झाला आणि त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क असू दे किंवा पुणे पोलीस असू दे, शहरातल्या बार, त्यासोबत रूफटॉप हॉटेल आणि एकूणच रेस्टॉरंटवरती कारवाईची सुरुवात झालेली आहे। साधारणतः कालपर्यंतचा जो काही आकडा आहे, राज्य उत्पादन शुल्कने जवळपास 32 बारची लायसन्स ही रद्द केलेली आहेत आणि त्यामुळे हे बार मालक, चालक आणि या बारमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहे तो आता रस्त्यावरती उतरलेला आहे आणि या संपूर्ण कारवाईचा निषेध केला जात आहे। कारण या सर्व कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्यावरती उपासमारीची वेळ येत आहे आणि एका बारच्या चुकीमुळे इतर रेस्टॉरंट आणि बारला टार्गेट केले जात आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो हे सगळे कर्मचारी आंदोलन करताना दिसत आहेत। काय तुम्ही आंदोलन करतायत, नेमकी काय तुमची मागणी आहे, तुमची भूमिका काय आहे? अभी जो भी है, अपन बाहर से आए, फैमिली वाले लोग हैं इधर है। अभी सब होटल मैनेजमेंट करके आए, 8-10 साल से यही लाइन पकड़ा हुआ है। अभी जो भी इन्होंने एक्शन लिया है ये पहले से होना चाहिए था। अचानक सडनली ये हुआ तो इन्होंने डायरेक्ट ऐसे 50 से 60 बार बंद कर दिया, तो इतना लोग किधर जाएगा, अपन लोग किधर जाएगा। अभी यही लाइन है, अब सब लोग का यही लाइन है। अभी इसमें जो भी कमा रहे, दूसरा काम तो कर नहीं सकते अपन, इसीलिए ये सब लोग आए हुए अपने साथ, अपने ओनर लोग ये भी सब सपोर्ट के लिए आए हुए हैं। तो कैसा, अभी कुछ लोग फैमिली वाला है जो भी है पैसा देने के लिए, रूम रेंट ये वो, अब इसकी वजह से अपना सैलरी ये वो सब होल्ड। बरोबर आहे योगेश, त्यामुळे आता या पब चालक मालकांची मागणी प्रशासन कशा प्रकारे ऐकतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।